बातमी मराठा आरक्षणाची आहे। मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेलं अल्टिमेटम आज संपणार आहे आणि त्याचमुळे सरकारने आज मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर जरांगे पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तसंच सरकार मराठा आरक्षणावर नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे। जरांगे यांची शांतता रॅली आज संभाजीनगरमध्ये पार पडणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यामधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। या संदर्भातला सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रामनाथ ढाकणे यांनी। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये समारोप होणार आहे। सध्या मी क्रांती चौकात उभा आहे आणि याच ठिकाणी या रॅलीचा जो समारोप होणार आहे 1,500 पेक्षा अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील 600 पेक्षा अधिक शाळा आणि 50 पेक्षा अधिक महाविद्यालयांना आज सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर क्रांती चौकामध्ये भगवे झेंडे असतील, बॅनरबाजी असतील यासह संपूर्ण तयारी जी आहे ती रॅलीची करण्यात आलेली आहे आणि साधारणपणे दुपारी 12:30 वाजता शहरातील सिडको चौकातून या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर मोंढा नाका, सेवनील या मार्गे ही रॅली जी आहे ती क्रांती चौकात दाखल होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद इरफानसह मी रामनाथ ढाकणे, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर।